नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 640 ते ओवी 662च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी अर्जुनासाठी आपलं विश्वरूप आवर्त घेतलं आणि अर्जुनाला ते म्हणाले, अर्जुना, माझ्या चतुर्भुज रूपाचा आनंद घे. ऐसे वाक्य जी बोलत खेवो, मागुता मनुष्य जाहला देवो. हे ना परी नवलावो, आवडीचा तिये. असं म्हटल्याबरोबर विश्वरूप धारण केलेला तो देव, तो भगवंत परत एकदा मनुष्यासारखा झाला. आणि ह्याच्यात मोठा नवलावं म्हणजे आश्चर्य नाही, परंतु आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की अर्जुनाबद्दलची भगवंताची जी आवड आहे, जे प्रेम आहे, त्या प्रेमापोटी विश्वरूप पसारावरून तो मनुष्यासारखा झाला, तुमच्या आमच्यासारखा झाला. श्रीकृष्णची कैवल्य उघडे, श्रीकृष्णची कैवल्य उघडे, वरी सर्वस्व विश्वरूपा येवडे. हाती दिधले की नावडे अर्जुनासी. अहो, साक्षात श्रीकृष्ण म्हणजेच उघडपणे कैवल्याचं घडणारं दर्शन आहे. आणि त्याच श्रीकृष्णांनी आपलं सर्वस्व विश्वरूप अर्जुनाच्या हाती दिलं, परंतु अर्जुनाला ते विश्वरूप आवडलं नाही. वस्तू घेऊनी वाळीजे, जैसे रत्नासी दूषण ठेविजे. ना तरी कन्या पाहुनिया म्हणिजे, मना न ये हे. अहो, ज्याप्रमाणे एखादी वस्तू घ्यावी आणि आवडली नाही म्हणून ती टाकून द्यावी. एखादं रत्न, पण त्या रत्नालाच दोष द्यावा. किंवा लग्नासाठी एखादी मुलगी पाहावी, परंतु ती पसंत पडली नाही असं म्हणावं. ह्या गोष्टींमधला जो भाव आहे तो ज्ञानोबाराय येथे व्यक्त करतायत की त्याप्रमाणेच अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, पण त्याच्या पसंतीस ते उतरलं नाही. तया विश्वरूपा येवढी दशा, करिता प्रीतीचा वाढू कैसा. शेल दिधली से उपदेशा, किरीटीसी देवे. असा हा विश्वरूपाचा पसारा अर्जुनासाठी भगवंतांनी दाखवला. तो कशापोटी, तर अर्जुनावर असलेली प्रीती, अर्जुनावर असलेलं प्रेम, त्यामुळेच तर हा सगळा पसारा दाखवला. आणि तो पसारा दाखवता दाखवताच अर्जुनाला भगवंतांनी उपदेशही दिला. अर्थात तो उपदेश कुठला, तर नाम रूपासहित हे जग जे आहे ते माझ्या तत्वानीच व्यापलेलं आहे. मीच सर्वत्र आहे, हाच तो उपदेश दिला. मोडोनी भांगाराचा रवा, लेणे घडिले आपली आसवा. मग नावडे जरी जीवा, तरी आटीजे पुढती. अहो, ज्याप्रमाणे भांगाराचा रवा म्हणजे सोन्याचा रवा मोडावा, वितळावा आणि आपल्या मनासारखा एखादा अलंकार करावा, परंतु तो बनवलेला अलंकार जर आवडला नाही तर तो परत मोडून टाकावा. तैसे तैसे शिष्याची प्रीती जाहले, कृष्णत्व होते ते विश्वरूप केले. ते मना न येची, मग आणिले कृष्णपण मागुते. त्याचप्रमाणे शिष्यावरच्या प्रेमामुळे स्वतःच्या ठिकाणी जे कृष्णत्व होते, त्या कृष्णत्वाला विश्वरूपाचं व्यापकत्व भगवंतांनी दिलं. पण ते विश्वरूप भगवंतांचं आवडलं नाही, म्हणून परत त्या विश्वरूपाला कृष्णरूपापाशीच मागं आणलं, परत आणलं आणि परत कृष्णरूप धारण केलं. ज्ञानोबाराय म्हणतात, हा ठाववरी शिष्याची निकसी, सहा ते गुरु आहाती कवणे देशी. परी नेणिजे आवडी कैशी, संजयो म्हणे.
संजयचा भाव हा ज्ञानोबारायांनी टिपलाय आणि संजय ह्या ठिकाणी म्हणतोय की शिष्याने जो त्रास दिला, तो दिलेला त्रास असा सहन करणारे गुरु कोणत्या ठिकाणी सापडावेत, कोणत्या ठिकाणी सापडावेत. परंतु भगवंताचं अर्जुनाविषयी जे प्रेम आहे, त्या प्रेमामुळेच हे सगळं घडलं. त्या प्रेमामुळेच श्रीकृष्णांनी अर्जुनाचा सुद्धा हा त्रास सहन केला. माऊली हो, इथे सांगावंसं वाटतं, देहदारी असताना आणि आता विश्वव्यापी झाल्यावर सुद्धा आमच्या सद्गुरू माऊलींनी सुद्धा हाच त्रास सहन केला आणि करत आहेत. आणि तो केवळ आपल्या सर्वांवर त्यांचं प्रेम आहे म्हणूनच. मग विश्वरूप व्यापुनी भोवते, जे दिव्य योग तेज प्रगटले होते, तेची सामावले मागुते कृष्ण रूपी तिये. संपूर्ण जगाला, त्या विश्वरूपाला भगवंतांनी आपल्या योग तेजाने व्यापून टाकलं होतं. ते दिव्य तेज परत एकदा संपूर्णपणे कृष्ण रूपाच्या ठिकाणी साठवले गेले. हे कसे तर जैसे त्वम पद हे आघवे तत्पदार्थी सामावे. जैसे त्वम पद हे आघवे तत्पदार्थी सामावे, अथवा द्रुमाकारू साठवे बीज कणिके जेवे. अहो, ज्याप्रमाणे तत्त्वम असी, तेच तू आहेस, हे ज्याप्रमाणे आपल्यात साठवलेलं आहे, परमतत्व आपल्यात साठवलेलं आहे, किंवा द्रुमाकारू संपूर्ण वृक्ष हा बीज कणिके म्हणजे बीजात साठवलेला आहे, त्याप्रमाणे ना तरी स्वप्न संभ्रमू जैसा, ना तरी स्वप्न संभ्रमू जैसा, गिळी चेली जीवदशा. श्रीकृष्ण योगू हा तैसा, संहारिला तो. अहो, ज्याप्रमाणे स्वप्नात कल्पनांच्या साह्याने प्रगट झालेला पसारा जीव जागा झाल्याबरोबर ती जागृत दशा तो पसारा गिळून घेतो, त्याचप्रमाणे भगवंतांनी श्रीकृष्णांनी आपल्या विश्वरूपाचा पसारा आपल्या स्वतःमध्ये गिळून घेतला. जैसी प्रभा हारपली बिंबी, की जळद संपत्ती नभी, नाना भरते सिंधु गर्भी रिगाले राया. अहो, ज्याप्रमाणे सूर्याचं संपूर्ण तेज सूर्यबिंबामध्येच लोप पावतं, किंवा पाण्याने भरलेले जे ढग आकाशात जमा होतात ते आकाशातच नाहीसे होतात. आणि एवढंच नाही, नाना भरते सिंधुगर्भी. सिंधुगर्भी म्हणजे सागराच्या उदरामध्ये ज्याप्रमाणे ती भरती येते, ती भरती परत सागरातच सामावली जाते. त्याप्रमाणेच हो का जे कृष्णाकृतीची ये मोडी, होती विश्वरूप पटाची घडी, ते अर्जुनाची आवडी उकलुनी दाविली. ज्ञानोबारायांनी इथे फार सुंदर उपमा दिली आहे. ते म्हणतात, अहो, मलाही असंच वाटतंय की कृष्ण रूपाची जी घडी होती ना, ती कृष्ण रूपाची घडी भगवंतांनी उलगडली. आणि ती उलगडल्यावर अर्जुनाला ज्या विश्वरूपाची आवड निर्माण झाली होती, ती घडी उघडून ते विश्वरूप त्याला दाखवलं. ज्याप्रमाणे माऊली हो, वस्त्र खरेदी करायला दुकानात गेल्यावर, खास करून साडी, हे वस्त्र दुकानात घ्यायला गेल्यावर तो दुकानदार त्या साडीची घडी उकलून दाखवतो, संपूर्ण साडीचं रूप आपल्या समोर प्रगट करतो. तसंच भगवंतांनी केलं. तव परिमाणू व रंगू, तेने देखिले साविया चांगू, तेथ ग्राहकीये नव्हेची लागू, म्हणून घडी केली पुढती. अशा प्रकारे ग्राहकाला वस्त्राची घडी उलगडून दाखवली. त्या वस्त्राचा जो काही
आकार आहे, रंग आहे, पसारा आहे, ते सगळं ग्राहकाला दाखवलं, परंतु ते ग्राहकाला आवडलं नाही, म्हणून परत त्या वस्त्राची घडी घालून टाकली. तेच भगवंतांनी केलं. तैसे वाढीचे नि बहुवसपणे, रूपे विश्व जिंतिले जेणे, ते सौम्य कोडीसवाणे, साकार जाहले. त्याचप्रमाणे विश्वरूपाचा जो अफाट पसारा, ज्यांनी संपूर्ण विश्व व्यापून टाकलं होतं, तो पसारा मावळला आणि परत एकदा भगवंतांचं सौम्य गोजीरवाणं असं चतुर्भुज सकूण रूप प्रगट झालं. किंबहुना अनंते धरिले धाकुटपण मागुते, परी आश्वासिले पार्थाते बिहालियासी. अशा प्रकारे त्या भगवंतांनी पुन्हा आपलं धाकटं म्हणजे छोटंसं लहान रूप घेतलं आणि अर्जुनाला विश्वरूप पाहून जे भय निर्माण झालं होतं, त्या अर्जुनाला आश्वासन दिलं, अर्थात धीर दिला. तेथ जो स्वप्नी स्वर्गा गेला, तो अवसात जैसा चेईला, तैसा विस्मयो जाहला किरीटीसी. अहो, एखादा स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे स्वर्गात जावा, परंतु अचानक जाग आली की त्याला कळावं, अरे आपण आहोत तिथेच आहोत. तेच आश्चर्य अर्जुनाला वाटलं, कारण आपलं विश्वरूप मावळून श्रीकृष्णांनी आपलं सगुण रूप धारण केलं आणि तो विश्वरूपाचा पसारा मावळला. अर्जुनाला त्या ठिकाणी परत एकदा सगुण साकार रूप दिसायला लागलं. ना तरी गुरु कृपे सवे, वोसरले या प्रपंच ज्ञान आघवे, स्फुरे तत्व तेवी पांडवे, श्रीमूर्ती देखिली. माऊली हो, श्री गुरूंची कृपा झाल्यावर प्रपंच ज्ञान अर्थात अज्ञान मावळून जातं आणि आत्मज्ञान अनुभवायला येतं. त्याचप्रमाणे विश्वरूपाचा पसारा मावळल्यावर अर्जुनाला भगवंतांचं सगुण साकार मूर्त स्वरूप दिसायला लागलं. तया पांडवा ऐसे चित्ती, आड विश्वरूपाची जवनिका होती, ते फिटोनी गेली परवती, हे भले जाहले. तिथे अर्जुन चित्तामध्ये असा विचार करतो की मी आणि हे श्रीकृष्णांचं सगुण रूप यांच्यामध्ये विश्वरूपाचा जो पडदा होता तो फिटून गेला, हे फार बरं झालं. काय काळा ते जिणोनी आला, की महावातू मागा सांडिला, आपुलिया बाही उतरला सात सिंधू. हा विश्वरूपाचा पडदा नाहीसा झाल्यामुळे अर्जुनाच्या मनात काय भाव प्रकट झाला, तर त्याला असं वाटलं, काय काळा ते जिणोनी आला, जणू काही मी काळावर मात करून आलोय. का महावातू, की महावातू मागा सांडिला, किंवा जणू काही महावात म्हणजे प्रचंड जोराचा वारा, त्याला मागे सारून मी परत आलोय. एवढंच नाही तर आपुलिया बाही उतरला सात सिंधू. तर एवढंच नाही तर माझ्या स्वतःच्या हाताने मी सात समुद्र तरून आलोय, असा भाव अर्जुनाच्या मनात प्रकट झाला. ऐसा संतोषू बहुचित्ते, घेई जत असे पंडुसुते, विश्व रूपा पाठी श्रीकृष्णाते देखो निया. असा अत्यंत संतोष आनंद चित्तामध्ये अर्जुन घेत होता. त्याला वाटत होतं की विश्वरूपानंतर आता हे श्रीकृष्णांचं दर्शन झालं तेच उत्तम झालं, आणि त्याचाच आनंद ह्या श्रीकृष्ण सगुण दर्शनाचा आनंदच अर्जुन चित्तामध्ये घेत होता. हा आनंद घेताना एक उपमा इथे ज्ञानोबा देतात. ते म्हणतात, मग सूर्याचिया अस्तमानी, मागुती तारा उगवती गगनी, तैसी देखो लागला अवनी लोकांसहित. अहो, सूर्य उगवल्यावर खरं तर आकाशातले सर्व तारे ग्रह हे अस्त पावतात,
परंतु सूर्याची या अस्तमाने, सूर्य अस्ताला गेल्यानंतर हे आकाशातले सर्व तारे, नक्षत्र, ग्रह हे दिसायला लागतात. त्याप्रमाणेच विश्वरूपी सूर्य अस्ताला गेल्यावर या अवनीवरती म्हणजे सृष्टीवरती असलेले सर्व लोक, सर्व भूतसृष्टी, सर्व जीवसृष्टी अर्जुनाला दिसू लागली. पाहे तव तेची कुरुक्षेत्र, तैसेची दोही भागे झाले गोत्र, वीर वर्षताती शस्त्रास्त्र संघाटवरी. तो पाहायला लागला, अर्जुन पाहायला लागला, तर त्याला आधी जसं ते कुरुक्षेत्र होतं, युद्धाचं क्षेत्र होतं, ते तसंच दिसायला लागलं. दोन्ही बाजूला गोत्र म्हणजेच सैन्य, वीर, नातेवाईक हे उभे असलेले त्याला दिसले. आणि एवढंच नाही तर हे सर्व वीर एकमेकांवर शस्त्रास्त्रांचा वर्षाव करत होते असंही दिसलं. तया बाणांची या मांडवा तू, तैसाची रथू आहे निवांतू, धुरे बैसला लक्ष्मी कांतू आपण तळी. आणि ह्या जणू काही बाणांच्या मांडवामध्येच आपला रथ अत्यंत स्थिर आहे, निवांत आहे असं अर्जुनाच्या दृष्टोत्पत्तीस आलं. त्या रथामध्ये भगवान बसलेले आहेत. लक्ष्मी कांतू, साक्षात विष्णू भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत आणि आपण त्यांच्या पायाशी बसलेलो आहोत असं दृश्य हा अर्जुन परत एकदा बघायला लागला. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.